आता इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल अतिक्रमण प्रकरणामध्ये महापालिकेने आता मतीन पटेलला अखेर 24 तासांची मुदत दिली आहे। महापालिकेने 3 दिवसांची नोटीस दिल्यानंतर सुद्धा अजून एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना अतिक्रमण संदर्भात कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये। 3 दिवसांची मुदत आता संपलेली आहे आणि त्यामुळे आता महापालिकेने निर्वाणीची 24 तासांची मुदत देत अतिक्रमण पाडून घ्या, अन्यथा महापालिका उद्या कारवाई करेल अशी नवी नोटीस दिलेली आहे। त्यामुळे आता उद्या मतीन यांच्या मालमत्तांवर कारवाई अटळ आहे असं समजतंय। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खानला आश्रय देण्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सह आरोपी करण्यात आलेला आहे। या सगळ्या घडामोडीनंतर महापालिकेने सुद्धा मतीनला अतिक्रमणासंदर्भात नोटीस दिलेली आहे। म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेलेत। एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते तर माहित नाही। अरे तुमचं नाही ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं। हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे। मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे।